जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्याची वाट पाहत होता BMC कार्यकारी सहाय्यक पद भरतीबद्दल काही अपडेट येईल का, काही अपडेट येतील का? आपण प्रथम व्हिडिओ बनवला होता, त्याच्याबद्दल अपडेट दिली होती. नंतर तुमच्या शंका उपस्थित झाल्या, त्यांच्यावर मी क्लॅरिफिकेशनसुद्धा दिलं होतं आणि नंतरसुद्धा सांगितलं होतं की जर काही इन्फॉर्मेशन आली तरच मी व्हिडिओ बनवेल. आता ती इन्फॉर्मेशन आली आहे, ती म्हणजे तुमची जी फायनल रिस्पॉन्स शीट आहे ती वेबसाईटवर आलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. व्यवस्थित तुमचा रजिस्ट्रेशन ID असेल तो टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा टाका आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यावर तुम्हाला तुमची जी डाउनलोड केलेली जी तुमची PDF असेल ती सेव्ह करा. मागची तुमच्याकडे सुद्धा PDF असेल त्यातून तिला मॅच करा. किती तुमचे ऑब्जेक्शन जे विविध विद्यार्थ्यांनी घेतले होते त्यातून तुमचे जे किती क्वेश्चन तुमचे चेंज झाले व्यवस्थित तो चेक करा. चेंज केलेल्या क्वेश्चनचे मार्क्स वाढले का ते तुम्ही बघा. व्यवस्थित स्कोअर व्यवस्थित नमूद करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर त्या पद्धतीने जर तुमचा स्कोअर वाढत असेल तर ऑब्वियसली नॉर्मलायझेशनमध्ये खूप जास्त फरक पडताना दिसेल. आणि जर तुमचा स्कोअर जो आहे तो तितकाच राहत असेल तर नॉर्मलायझेशनमध्ये जास्त फरक पडणार नाही. मग आता संपूर्ण माहिती जी आहे ती BMC कार्यकारी सहाय्यक पद भरतीबद्दल आपण पाहूयात की कसं तुम्हाला चेक करायचं आहे. तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून अशा ज्या विविध प्रकारच्या ज्या तुमच्या BMC बद्दल असतील, कोडबद्दल असतील किंवा जे ऑथेंटिक माहिती असतील ते तुम्हाला इथं या चॅनलवर उपलब्ध असतात, त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत असतील. चला मग आपला जो मूळ मुद्दा आहे तो आपण पाहूयात. आता ही बघा विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह तुम्हाला करून दाखवतो आहे. हे बघा, आता डायरेक्ट मी ही बघा ही जी लिंक आहे ही तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. त्याच्यावर क्लिक करायचं, डायरेक्ट वेबसाईटवर आलात की डायरेक्ट इथं रजिस्ट्रेशन नंबर टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा टाका, लॉग इन करा. लॉग इन गेल्यानंतर तुम्हाला जी विंडो असेल ती ओपन होईल. ती तुम्हाला मी दाखवतो, इथंच करून दाखवतो. काही विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी समजा जर त्यांचा पासवर्ड वगैरे विसरला असाल, कारण काही विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट त्यांना माहीत नसतं कुठे ठेवलं आहे, म्हणून त्यांनी फॉरवर्ड पासवर्ड करा, ID करा, इथून तुम्हाला ते मिळू शकतं. काही विद्यार्थ्यांना चेंज करायचं असेल पासवर्ड तर इथे करू शकतात. व्यवस्थित रजिस्ट्रेशन नंबर टाका, एंटर पासवर्ड करा आणि कॅप्चा व्यवस्थित टाका, लॉग इन करा. लॉग इन केल्यावर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. तुम्हाला अशा पद्धतीने एक इंटरफेस दिसेल. याच्यामध्ये तुम्हाला हे जे दिसत आहे इथे तुम्हाला कॅन्डिडेट रिस्पॉन्स जो दिसत असेल तिथं तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा जो आहे पूर्ण डेटा वगैरे तो व्यवस्थित बघा. इथं क्लिक केल्यावर तुम्हाला लगेच तिथे हे बघा, तुम्हाला इथे लगेच असं क्लिक हिअर इथं जे आहे इथं क्लिक करायचं आहे. व्यवस्थित बघायचं आहे की बृहन्मुंबई सामान्य प्रशासन विभाग याच्यासाठी अर्ज केला आहे. इथं क्लिक केल्यावर तुम्हाला लगेच तुमची जी हे बघा या विद्यार्थ्याचा आहे, तुम्ही इथं पाहू शकतात. लगेच इथं प्रिंट करा, प्रिंट करून घ्या. व्यवस्थित तुम्हाला तुमचे मार्क्स वगैरे काउंट करा, जेणेकरून तुमचे मार्क्स जर वाढले असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की जी आपली BMC कार्यकारी सहाय्यक पद भरती आहे तिचा जो 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला वाट बघायला मी सांगितलं होती, त्याचा जो आहे संभाव्य ती म्हणजे 6 फेब्रुवारीला तुमचा रिझल्ट आलेला आहे. याच्यासोबत जर सहमत असाल, डेटसोबत जर सहमत असाल, कारण डेट खूप मॅन्डेटरी करते, तुम्हाला डेट कोणी देत नाही. आपला इतर व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा. आता मी असं नाही सांगत की मला खूप जास्त माहिती असतं. हे बघा, ज्या गोष्टी आपल्याला इतरांकडून ऑथेंटिकप्रमाणे माहिती मिळतात तीच मी तुमच्याकडे घेऊन येतो. आता फक्त तुमचं एकच काम आहे, तुमचा स्कोअर चेक करा. एकमेकांवर ब्लेम नका करू. काय होईल फायनल रिस्पॉन्स शीट हे ते, फक्त तुमचं सिलेक्शन होत आहे का याच्यावर लक्ष केंद्रित करा. जर तसं होत नसेल तर येणाऱ्या ज्या एक्झाम असतील, तुमच्या रेल्वेचा फॉर्म असेल, BMC लिपिकच्या पदाच्या ज्या जाहिराती आल्या त्याचा फॉर्म असेल, शॉर्टलिस्टमध्ये तुमचं नाव येतं का, ते इतर गोष्टीवर जास्त फोकस करा. आता मला फक्त एवढंच आहे की तुमचा स्कोअर चांगला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये क्लिक करा त्याच्यावर, म्हणजे मला एक अंदाज येईल की भरपूर विद्यार्थ्यांचे ऑब्जेक्शन जे आहेत ते राईट ठरताना दिसत आहे. चला आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो.